नमस्कार शेतकरी बंधूंनो, सल्फ्युरिक ॲसिडचा शेतात वापर केला पाहिजे का नाही? मित्रांनो, सर्वात पहिले आपण समजून घेऊ सल्फ्युरिक ॲसिड शेतात गेल्यावर कशा प्रकारे काम करते. ज्यावेळेस आपण सल्फ्युरिक ॲसिड देत असतो, सल्फ्युरिक ॲसिड जमिनीत गेल्यानंतर मातीच्या कणांना चिकटलेल्या क्षारांना जाळण्याचं काम करतं. म्हणजे थोडक्यात जी जमीन हार्ड आहे, कॉम्पॅक्ट आहे, कडक आहे, अल्कलाईन आहे, म्हणजे थोडक्यात ज्या जमिनीचा pH 7पेक्षा जास्त आहे, अशा जमिनीत सल्फ्युरिक ॲसिड गेल्यानंतर त्या जमिनीत असलेले क्षार जळत असतात. त्यामुळे जमीन ही नरम होत असते, फुलत असते आणि जमिनीत असलेला जे पण आपण खत टाकतो त्या खताचा अपटेक होत असतो. मग सल्फ्युरिक ॲसिडमुळे फायदे काय होतात? तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण सल्फ्युरिक ॲसिड दिलं त्यावेळेस रूट झोनच्या कक्षेतला pH हा न्यूट्रल होत असतो. pH हा न्यूट्रल झाल्यामुळे अपटेक वाढतो आणि त्यामुळे आपल्याला लगेच 3 ते 4 दिवसात रिझल्ट दिसत असतात. दुसरी गोष्ट, सल्फ्युरिक ॲसिड दिल्याने जे काही हार्ड फर्टिलायझर म्हणजे थोडक्यात MOP पासून SOP बनताना सल्फ्युरिक ॲसिडचा आधार घ्यावा लागतो. कंपनीत जे 0050 तयार होतं ते MOPला सल्फ्युरिक ॲसिडची ट्रीटमेंट करूनच बनवलं जातं. म्हणून जर आपल्याला ज्या MOPचा साल्ट इंडेक्स हा 116 असतो आणि ज्या 0050चा साल्ट इंडेक्स हा 64 असतो, जेवढा कमी साल्ट इंडेक्स पिकाचा तेवढ्या पिकाला ते खत उत्तम. त्यामुळे MOPला जर आपण सल्फ्युरिक ॲसिडची ट्रीटमेंट केली तर MOPचा जो साल्ट इंडेक्स 116 असतो तो कमी होऊन 64च्या जवळपास जात असतो. म्हणजे थोडक्यात जे क्षारला संवेदनशील पिकं आहे, म्हणजे द्राक्ष धरलं, डाळिंब धरलं, बटाटा धरलं, तंबाखू म्हटलं, क्षार संवेदनशील पिकाला जर आपण MOP देताना MOPमध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिडची ट्रीटमेंट करून दिली तर ते क्षार संवेदनशील पिकावर क्षाराचे टॉक्झिसिटीचे सिम्पटम दिसत नाही. म्हणून थोडक्यात जर आपल्याला आपल्या पिकाला जर साल्ट इंडेक्स कमी असलेलं खत द्यायचं असलं, जास्त साल्ट इंडेक्सचं खत दिल्यामुळे काय होतं तर रूटवर क्षार जमा होतील, रूटवर मीठ जमा होईल आणि त्यामुळे एक प्रकारचा मुळाला साल्ट ट्रेस होत असतो. म्हणून आपल्याला त्या मुळांजवळ कुठल्याही प्रकारचा ट्रेस निर्माण व्हायला नको, त्या मुळाला कुठली दुखापत व्हायला नको. खताचा साल्ट इंडेक्स कमी करायचा असतील, खताचे क्षार कमी करायचे असतील तर त्या ठिकाणी आपण त्या MOP बरोबर आपल्याला सल्फ्युरिक ॲसिडची ट्रीटमेंट केली तर तो आपल्याला फायदा होऊ शकतो. तिसरी गोष्ट, सल्फ्युरिक ॲसिडमुळे आपल्याला जे पण पिकाला सल्फरची गरज असते ती गरज पूर्ण होत असते. कारण नत्र, स्फुरद, पालाश नंतर झाडाला जी चौथं इलेमेंट्स महत्त्वाचं लागतं ते सल्फर लागतं. त्या सल्फरची गरज ह्या सल्फ्युरिक ॲसिडच्या मात्रेने आपली भरून निघत असते. हे झाले सल्फ्युरिक ॲसिड दिल्याने एक छोटेसे 3 ते 4 उपयोग. तर सल्फ्युरिक ॲसिड का देऊ नये? थोडे गैरसमज. मी मगाशीच सांगितलं, सल्फ्युरिक ॲसिड आपण ज्यावेळेस देत असतो, सल्फ्युरिक ॲसिड दिल्यानंतर ते जमिनीत गेल्यानंतर मातीच्या कणाला चिकटलेले क्षार जाळण्याचं काम करतं. मित्रांनो, सगळेच क्षार हे वाईट नसतात. काही क्षारांची गरज ही पिकांना पण असते. थोडक्यात डॉक्टर पण म्हणतात की ROचं पाणी हे प्रॉपर TDS असलेलंच पिलं पाहिजे. कारण काही क्षारांची गरज आपल्या शरीराला पण असते. आजकाल जे टोंगळ्यांचे आजार निर्माण झाले हे अशाच क्षारच्या कमतरतेमुळे माणसाच्या शरीरात निर्माण झालेली कमतरता आहे. म्हणून सल्फ्युरिक ॲसिड दिल्याने काय होईल, सर्व क्षार जाळून टाकेल. आता सर्व क्षार जर जमिनीतले जळत असतील तर जे काही उपयोगी क्षार असतील, जे पिकाला आवश्यक आहे, ते क्षारसुद्धा सल्फ्युरिक ॲसिडने नष्ट होत असतात. दुसरं का देऊ नये? सल्फ्युरिक ॲसिडमुळे जीवाणूला फार मोठे नुकसान होत असते. मित्रांनो, जमीन जर जिवंत ठेवायची असेल तर जमिनीत असलेल्या जीवाणूंचं संवर्धन आणि संगोपन करणं गरजेचं आहे. कारण आपण कुठलंही खत टाका, ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक, झाड जसंच्या तसं घेत नसतं. जमिनीत असलेले जीवाणू त्या खताचं सेंद्रिय आम्लात रूपांतर करून झाडाला पुरवण्याचं काम करत असतं. म्हणजे थोडक्यात माझ्या घरात सर्व आहे, तेल, मीठ, मसाला सर्व आहे, पण स्वयंपाक करून देणारा ॲटमच जर बाहेर गावी गेला असेल तर काही उपयोग नाही. तसंच
तुम्ही कितीही खत टाकलं ते खत झाडाला उपलब्ध करून देणारे जीवाणू शिल्लक नसतील तर ती जमीन जिवंत राहणार नाही. आणि कुठल्याही जीवाणूंच्या जगण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे ॲसिड वापरणं हानिकारक आहे. कुठल्याही प्रकारचे ॲसिड म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, कॉपर किंवा कुठल्याही अँटीबायोटिक जर आपण वापरत असाल तर ते जीवाणूसाठी सगळ्यात हानिकारक असतात. बऱ्याच वेळेस फॉस्फोरिक ॲसिडचा पण वापर केला जातो. फॉस्फोरिक ॲसिडमध्ये पण आजकाल बऱ्याच प्रकारचे ॲसिड मिक्स होत असतात, तर त्यामुळे सुद्धा जीवाणूंना अपाय होत असतं. म्हणून घेताना काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण सल्फ्युरिक ॲसिड वापरतो, सल्फ्युरिक ॲसिडमुळे pH हा आपल्याला कमी होतो आहे वाटतं, पण pH हा टेम्पररी कमी होत असतो. कारण सॉईलची एक बफरिंग कॅपॅसिटी असते. कमी झालेला pH परत हा वाढत असतो. जर एकदा सल्फ्युरिक ॲसिड फॉस्फोरिक ॲसिडने दिलेला जमिनीचा pH कमी झाला असता तर परत 15 दिवसांनी 1 महिन्यांनी आपल्याला फॉस्फोरिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड देण्याची गरज पडली नसते. मित्रांनो, हा टेम्पररी जमिनीचा pH कमी करण्याचा मार्ग आहे. जर तुम्हाला जमिनीचा pH परमनंटली कमी करायचं आहे तर तिथे तुम्हाला PSBच वापरावं लागेल किंवा जिवंत जीवामृताचाच वापर करावा लागेल. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यात कन्फ्युजन असेल की मग वापरावं का नाही वापरावं. मित्रांनो, डॉक्टरसुद्धा सांगतात की 30 ml घेतली तर शरीरासाठी चांगलं असतं. थोडं लिटिल घेतलं तर. कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये असली तर ती शरीरासाठी आणि जमिनीसाठी चांगली असते. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, अति सर्वदा वर्जते, अति तिथे माती होते. म्हणून सल्फ्युरिक ॲसिड फॉस्फोरिक ॲसिड नायट्रिक ॲसिडचा जर आपल्याला शेतात वापर करायचा असेल तर तो योग्य प्रमाणात करावा. योग्य प्रमाणात केल्याने आपल्या शेतातील जीवाणूंचं पण संवर्धन होईल, जेणेकरून आपली जमीन जिवंत राहील आणि आपल्या शेतातलं उत्पन्न पण वाढेल आणि आपला खर्च पण कमी होईल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात आणि समोरच्याला फॉरवर्ड करू शकतात. आणि फॉस्फोरिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिडविषयी काही माहिती असल्यास फोन करू शकतात, मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात. ओके, धन्यवाद.